नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा. माझं चुकलं भाग 3. चहा पिऊन झाल्यावर प्रसादला बाहेर घेऊन यावं असा विचार करून तो चहा पिऊ लागला. बेल वाजली. चहाचा कप बाजूला ठेवून सुनील उठणार इतक्यात आई किचनमधून बाहेर आल्या. तू चाय खा, मी दार उघडतय असं म्हणून त्या बाहेर गेल्या. दार उघडून बंद झाल्याचा आवाज ऐकताच किचनमधून प्रसादने विचारलं, आजी, कोण आलं? नंदा मावशी. प्रसादने हातातल्या शेंगा फेकल्या, टुनकन उडी मारून खुर्चीतून उतरला आणि धावत जाऊन नंदाला बिलगला. नंदाचे सारे श्रम, सारी दुःखे कुठल्या कुठे पळाली. तिने त्याला उचलून घेतलं आणि त्याचे मुके घेऊ लागली. बघतलंस लबाड कसो असा तो? मगासपासून तेचो पप्पा बोलवता, हा तर उठाक तयार नाही. किचनात बसलेलो. तू इल्याचा ऐकल्यानं निसशासारखी पळत इलो. होय रे लबाडा, असं म्हणून नंदाने त्याचे आणखी पापे घेतले आणि त्याला घेऊन बेडरूममध्ये आली. नंदा आलेली पाहून सुनीलला बरं वाटलं. कृपा ऐकलीच तर तिचं ऐकणार होती. ही झोपली की काय अजून? नंदाने विचारलं. नाही, रागाने राहिली. कॉटवरचा उठून नंदाला बसायला देत सुनील म्हणाला, का? बाजूलाच पडलेला फॉर्म उचलून सुनीलने नंदाला दिला. एका हाताने प्रसादला घट्ट धरून दुसऱ्या हातात फॉर्म घेऊन नंदा वाचू लागली. वाचून झाल्यावर तिने विचारलं, मग? मी तिला जाऊ नको म्हणून सांगितलं. का? सुनीताने पाठवलं नसतं. गेल्या वर्षी देखील पाठवलं नव्हतं. नंदा काही बोलली नाही. काय करावं असा विचार करीत कृपाकडे पाहू लागली. मी तिला सांगितलं, मी तुला विहार लेक दाखवीन, नंतर पिक्चरला जाऊ, आईस्क्रीम खाऊ, पण तिला मुलांच्या बरोबरच जायचं आहे. तू जरा बाहेर जाऊन बस, मी समजावते तिला. सुनील हॉलमध्ये आला. खिडकीतून थंड वारा येत होता. थंडी वाजत होती. सुनीलने खिडकी बंद केली आणि सोप्यावर मागे रेलून बसला. पाय समोरच्या टिपॉयवर ठेवले आणि विचार करू लागला. नंदा त्याच्या वडिलांच्या मित्राची, वामनराव सावंतांची मुलगी. त्याच्यापेक्षा जेमतेम एखाद्या वर्षाने लहान. लहानपणापासूनच त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. तुझा सुनील 3-4 वर्षांनी मोठा असता तर जावई करून घेतला असता. अशी जोडे झिजवण्याची वेळ आली नसती. वामनराव सुनीलच्या वडिलांना म्हणाले होते. सुनील आणि नंदा तेव्हा जवळच होती. त्यांनी हे ऐकलं तेव्हा दोघांच्याही काळजात वेगळीच धडधड झाली होती. त्या क्षणापासून एकमेकांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलली होती. त्यानंतर ती भेटायची तेव्हा काळजं धडधडायची. पूर्वीसारखं मनमोकळं बोलणं होत नव्हतं. 10 वर्षापूर्वीचा हा प्रसंग सुनीलला पुन्हा आठवला. खरंच नंदाचं माझ्याशी लग्न झालं असतं तर? पण हा विचार त्याने मनातून काढून टाकला. रस्त्यावरचं अचानक घरात शिरलेलं कुत्रं हाकलावं तसा. नंदा आता विवाहित होती. ती दुसऱ्याची होती. श्रीमंत घरात पडलेली. तिची नोकरीही चांगली होती. मूल झाल्यावर नोकरी सोडणार असं ती म्हणायची. पण तो योग आलाच नाही आणि येण्याची शक्यताही नव्हती. तिच्या सर्वांगीण चिकित्सेनंतर तज्ज्ञ डॉक्टरने तसा रिपोर्ट दिला होता. ज्या दिवशी हे भयानक सत्य तिला कळलं तेव्हा सर्वप्रथम ती सुनीलच्या घरी आली होती आणि सुनीताला मिठी मारून मनसोक्त रडली होती. सुनीतावर नंदाचा खूप जीव होता. त्यांचं लग्न झाल्यावर
सुनीलने सुनीताची आणि नंदाची ओळख करून दिली तेव्हापासून त्यांची मैत्री होती. आठवड्यातून 2 वेळा नंदा ऑफिसातून परस्पर सुनीलच्या घरी यायची. सुनीताशी मनमोकळ्या गप्पा मारायची. मनातलं सगळं सुनीताला सांगायची. मुलांना घ्यायची, खेळवायची. मुलांना नंदाचा आणि नंदाला मुलांचा खूप लळा लागला होता. नंदाचा नवरा किशोर खूप चांगला आणि समंजस माणूस होता. सासू तर आईसारखी होती. किशोरच्या वडिलांचा कापडाचा व्यापार होता. ते खूप कडक शिस्तीचे होते. किशोरच्या दोन्ही मोठ्या भावांना त्यांची लग्ने होताच वेगळा धंदा आणि वेगळी जागा देऊन स्वतंत्र राहायची परवानगी दिली होती. किशोरला सुद्धा ते लग्न झाल्यावर वेगळा धंदा आणि वेगळं बिराड थाटून देणार होते. पण त्यापूर्वीच त्यांचा हृदयविकाराने अंत झाला. नंदाच्या जावा जरी वेगळ्या राहत असल्या तरी वेळप्रसंगी एकत्र आल्यावर तिच्याशी चांगल्या वागत नसत. पण म्हणत, सासऱ्यांची ही इस्टेट आहे, ती सासूच्या नावे आहे. तिला किशोरकडे राहायला आवडतं आणि नंदा तिची आवडती सून. तेव्हा सासूच्या पश्चात सर्व इस्टेट किशोरलाच मिळणार. त्यात नंदा कधीच आई होणार नाही हे कळल्यावर तर त्या आपल्या मुलाबाळांनाही तिच्यापासून लांब ठेवू लागल्या. इतकंच नव्हे तर दुसरं लग्न करण्यासाठी त्या किशोरला फितवू लागल्या. दोघींच्याही मनात आपापल्या धाकट्या बहिणींची लग्न किशोरशी करायचं होतं. नंदाशी किशोरचं लग्न होण्यापूर्वी त्यांनी सासूला तसं सुचवलं होतं. पण एकाच घरातल्या 2 मुली या घरात सून म्हणून नकोत असं सांगून किशोरच्या आईने त्यांच्या बेतावर पाणी फिरवलं होतं. आता दुसऱ्या लग्नासाठी दुसरी चांगली मुलगी किशोरला मिळणार नाही. तेव्हा सासूबाई आता तयार होतील अशा आशेने दोघांनीही स्वतंत्रपणे प्रयत्न चालवले होते. पण किशोरने आणि त्याच्या आईने दुसरं लग्न न करण्याचं जाहीर करून त्यांच्या आशा संपुष्टात आणल्या होत्या. किशोरचा वंश वाढावा असं नंदालाही वाटत होतं. तिनेही किशोरला आणि सासूला दुसरं लग्न करायला आपली संमती आहे असं सांगितलं होतं. शिवाय ती कधीच आई होणार नसल्याचा वैद्यकीय पुरावा असल्यामुळे कायद्याचाही अडथळा नव्हता. पण ती दोघंही या गोष्टीला तयार नव्हती. नवऱ्याच्या आणि सासूच्या या दिलदार वृत्तीमुळे ती दोघंही तिला अधिकच आवडू लागली होती. नंदा आपला काही वेळ सुनीलच्या घरी त्याच्या मुलाबाळात घालवते हे तिच्या सासूला आणि नवऱ्याला ठाऊक होतं. पण तिच्या वर्तणुकीची खात्री असल्यामुळे त्यांनी तिला कधीही आडकाठी केली नाही. कसला विचार करतोय सुनील? बाहेर येत नंदाने विचारलं. विचार कुठे करतोय? तू म्हणालीस बाहेर जाऊन बस म्हणून मी बाहेर येऊन बसलोय. टिपॉयवरचे पाय खाली घेऊन व्यवस्थित बसत सुनील म्हणाला. नंदा हसली. काय म्हणते कृपा? तूच विचार ना. कुठाय ती? कृपा? काय पप्पा? बेडरूममधून कृपाने विचारलं. राणी इकडे ये. येते हां पप्पा. कृपा आणि प्रसाद एकमेकांचा हात धरून हॉलमध्ये आली. कृपा सुनीलच्या मांडीवर येऊन बसली आणि प्रसाद नंदाला बिलगला. नंदाने त्याला उचललं आणि तीही समोरच्या सोफ्यावर बसली. पप्पा. काय? आपल्याबरोबर विहार लेकला आणि पिक्चरला नंदा मावशी पण येणार हे तुम्ही मला का नाही सांगितलं? सुनील समजला. कृपाची समजूत घालण्यासाठी नंदाने स्वतःही येत असल्याचं सांगितलंय आणि ती येणार असेल तर ती शाळेतून पिकनिकला न जाता
आपल्याबरोबरच यायला तयार आहे. तो म्हणाला, अगं विसरलोच मी. खोटं. मोठी माणसं विसरतात कधी? नाही विसरत, पण मी चुकून विसरलो. बरं, मग तू आमच्याबरोबर येणार ना? हो, लाडीकपणे मान डोलावून कृपाने सांगितलं. मग मी लिहून देऊ तुझ्या बाईंना, आमची बेबी तुमच्याबरोबर नाही, आमच्याबरोबर पिकनिकला जाणार म्हणून? हो, आणू कागद? नको, नंतर सावकाश लिहून देतो. झाली समजूत लेकीची? आईंनी हॉलमध्ये येत सुनीलला विचारलं. होय आई, झाली एकदाची. पप्पापेक्षा मावशेवर जीव का लेकरांचो? सुनील आणि नंदा एकमेकाकडे पाहून हसली. सुनीला, बाबा मुलांका जेवायक भरतोय? मगे मी जावक मोकळा झालोय. हो हो आई, कृपा प्रसाद, जा बघू, छान छान हातपाय धुवा आणि मम्माम खा. दोन्ही मुलांना घेऊन आई किचनमध्ये गेल्या. सुनील आणि नंदाने एकमेकाकडं पाहिलं. सुनीलने विचारलं, असं कशाला सांगितलंस तिला? काय? तू पिकनिकला आणि पिक्चरला येणार आहेस म्हणून. मग काय खोटं सांगितलं? येणार आहेस? हो. किशोरला आणणार आहेस? त्यांना कुठं विचारलंय? आत्ता तर ठरलं. आणि त्यांना सवड मिळेल की नाही शंकाच आहे. तो नाही आला तर तू एकटी येणार का? तुमच्याबरोबर कधी आले नाही पिकनिकला, पिक्चरला? तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा सुनीता होती. म्हणून काय झालं? लोक काय म्हणतील? माझ्या मनात पाप नाही, तुझ्या आहे? या प्रश्नाने सुनील चपापला, गोंधळला आणि म्हणाला, तसं नाही, पण. मग झालं तर. आणि लोकांना कधीपासून घाबरायला लागलास? प्रिया गुप्तेंशी इतकी वर्षे फिरतोयस तेव्हा नाही विचार केलास लोक काय म्हणतील याचा? मी लोकांना घाबरत नाही. तुला लोकांनी नावं ठेवू नयेत म्हणून मी म्हणतोय. माझा विचार सोड. नाहीतरी माझ्यासारखी वांजबाई हा लोकांचा दयेचा तरी विषय असतो किंवा कुचेष्टेचा तरी. नंदा. काय? पण बोलावं की नको या संभ्रमात तो पडला आणि गप्प राहिला. काय सांगत होतास? हाक मारून सुनील गप्प राहिलेला पाहून नंदाने विचारलं. नको, जाऊ दे. बोलायचं ठरवून शब्द मागे घेऊ नकोस. मला बुचकुळ्यात पाडू नकोस. विचारलं तर कदाचित तुला आवडणार नाही. विचार, काहीही विचार, मी तुझ्यावर रागवणार नाही. तू इथे येतेस, बसतेस, विशेषतः सुनीता गेल्यानंतर. त्यामुळे घरी उशिरा जातेस. किशोर काही विचारत नाही तुला? नंदाने क्षणभर सुनीलकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली, नाही. तसं असेल तर तू आली नाहीस तरी चालेल. मुलं थोडे दिवस विचारतील, त्रास देतील, पण मग विसरून जातील. नंदाकडे न बघता उजव्या हाताची बोटं एकमेकावर चोळीत सुनील म्हणाला. नंदाच्या डोळ्यात अंगार उतरले. डोळे विस्पारून सुनीलकडे पाहत तिने त्याला विचारलं, का? तुलाही भीती वाटते माझ्या दीर जावासारखी? वान झाले म्हणून कुणाच्या मुलावर माया करायचा हक्क नाही मला? नाही ग नंदा, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. माझ्या मुलामुळे तुझ्या संबंधात दुरावा येऊ नये असं मला वाटतं म्हणून म्हणालो ग. डोळ्यात जमा झालेलं पाणी तिने रुमालाने टिपून घेतलं आणि म्हणाली, तू अजून ओळखलं नाहीस किशोरना. तुझ्या मनात येतंय ते त्यांच्या मनात कधीही येणार नाही. मग ठीक आहे, निघते मी.
अगं जरा थांब, मुलांना तरी जेवून बाहेर येऊ दे, नाहीतर रडत बसतील, टाटा करायला मिळाला नाही म्हणून. माझा सगळा मूड खराब करून टाकलास तू. आय एम सो सॉरी. सॉरी म्हटलं की झालं? मी विचारलं. ही चूक झाली माझी. झालीच मुळी. मी कुठे नाकारतोय? मला किशोरने तसं सांगितलं असतं किंवा माझ्यावर संशय घेतला असता तर मी बोलले नसते तुला. माझ्या घरातलं मनातलं सगळं सांगते मी तुला. किशोरनंतर ज्याला विश्वासाने सगळं सांगावं असा फक्त तूच आहेस. का कुणास ठाऊक सुनील, मनात ठुसठुसणारी एखादी गोष्ट जेव्हा मी तुझ्यापाशी मोकळी करते तेव्हा मला खूप मोकळं वाटतं, खूप हलकं वाटतं. नंदाचं बोलून झाल्यावर सुनील म्हणाला, असं मी का बोललो तुला सांगतो? सांग. परवा संध्याकाळी मी सेंचुरीच्या बसस्टॉपवर उभा होतो. लांबून किशोरची गाडी येताना पाहून स्टॉप सोडून मी थोडा पुढे झालो आणि त्याला हातवारे करून हाक मारली, पण त्याने वळूनही पाहिलं नाही. भरधाव वेगात तो निघून गेला. असं कधीच झालं नव्हतं. बऱ्याचदा त्या स्टॉपवर स्वतः गाडी थांबवून त्याने मला लिफ्ट दिलेली आहे. त्यांनी पाहिलं नसेल, शक्यता नाकारता येत नाही, पण तोच एकदा मला म्हणाला होता की क्वचितच तू स्टॉपवर असतोस, पण इथून जाताना स्टॉपवर तू आहेस की नाही ते पाहायची सवय मला लागूनच गेली. एखाद्या रविवारीही मी इथून जात असलो की माझं लक्ष बसस्टॉपवर जातं. मी विचारीन त्यांना. विचार. नंदा उठली. मुलांना बाहेर यायला वेळ लागणार होता म्हणून ती आत गेली आणि त्यांचा निरोप घेतला. नंदा गेल्यावर सुनीलने दरवाजा लावला आणि किचनमध्ये वळणार तोच बेल वाजली. सुनीलने मागे वळून दरवाजा उघडला. नंदा उभी होती. काय ग? चिक्कू आणले होते मुलांना, विसरून घेऊन चालले होते. घे. दरवाजात उभी राहून तिने चिक्कूची पिशवी सुनीलजवळ दिली आणि ती निघून गेली. नंदा. नंदाच्या सासूने आपल्या खोलीतून नंदाच्या खोलीकडे येत हाक मारली. नंदाने नुकताच बंद केलेला दरवाजा उघडला. या ना. काय झालं ग? दरवाजातच उभं राहून सासूने विचारलं. कुठे काय, काही नाही. या ना, आत येऊन बसा. ती आत येऊन कॉटवर बसली आणि म्हणाली, रोज आल्या आल्या माझ्या खोलीत डोकावतेस, खबर घेतेस. आज सरळ आपल्या खोलीत येऊन दरवाजा बंद करून घेतलास. बरं नाही का तुला? बरं आहे. सुनीलच्या घरी गेली होतीस? हो. कृपा, प्रसाद बरे आहेत ना? हो. मग तू अशी निराश का? कृपाची पिकनिक जाते विहार लेकला. मग सुनील तिला पाठवायला तयार नाही का? तो म्हणतो सुनीता असती तर पाठवलं नसतं, गेल्या वर्षीही पाठवलं नव्हतं. अगं पण इतरही मुलं आहेतच ना बरोबर. हो, पण तो तयार नाही. कृपा रागाने बसली. बसणारच, मुलांना हौस असते. सुनील म्हणतो मी स्वतः तिला विहार लेक दाखवून आणीन, पिक्चर दाखवीन, पण शाळेतून पाठवणार नाही. तरीही नको म्हणते. ती म्हणते नंदा मावशी आली तर मी तुझ्याबरोबर येईन. मग जा. मी तेच म्हणाले, पण सुनील तयार नाही का? तो म्हणतो तू घटकाभर येतेस, मुलावर माया करतेस, हेच माझ्यावर डोंगरा एवढे उपकार आहेत. ती काय वाटेल तो हट्ट धरतील. तू माझ्याबरोबर पिकनिकला येणं बरं दिसणार नाही. लोक याचा वाटेल तो अर्थ लावतील. माझ्या मुलांसाठी तुला कुणी नावं ठेवली तर मला ते आवडणार नाही. लोक काय तुझ्या पालतीवर बसलेत? त्यांना त्यांचे उद्योग नाहीत? जा तू.
आई वेगळी, मुलं ती. कुणाचा तरी मायेचा आधार हवाच ना त्यांना. जा तू. कधी जाणार आहे तो? येत्या रविवारी. किशोर येत असेल तर गाडी घेऊनच जा, पण त्याला सवड मिळेल की नाही कोण जाणे. अलीकडे सगळेच वार त्याला सारखेच झालेत. धन्यवाद.